नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी कसा असावा याबद्दलचे 2 व्हिडिओ मी यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ज्याचं श्रवण आपण निश्चितच केलेलं आहे, कारण बऱ्याच जणांचे या व्हिडिओच्या संबंधानं खूप चांगले ज्याला काय म्हणूया प्रतिक्रिया मला प्राप्त झालेल्या आहे। आणि म्हणूनच संस्कृत मधला एक 3रा श्लोक जो विद्यार्थ्याचे या ठिकाणी 5 गुण या सांगतो, तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। काय म्हणतो संस्कृत सुभाषित की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे 5 गुण त्यांना वर्णिलेले आहेत। पहिल्यांदा मी तो श्लोक आपल्या समोर ठेवतो। श्लोक अशा पद्धतीचा आहे, काकचेष्टा बकोध्यानम, काकचेष्टा बकोध्यानम स्वान निद्रा तथैवच, स्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी, अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम, विद्यार्थी पंचलक्षणम। तर हा श्लोक सांगतो की ज्याच्याकडे विद्यार्थी पंचलक्षणम, विद्यार्थ्याची 5 लक्षणं, चांगल्या विद्यार्थ्याची 5 लक्षणं या श्लोकाच्या माध्यमातून या संस्कृत सुभाषितामध्ये विशद केलेली आहे। खरं तर ज्याला चांगला विद्यार्थी बनायचे, ज्याला ज्ञानार्थी बनायचे, त्यानं ही 5 लक्षणं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उतरविली पाहिजेत। त्यातलं पहिलं लक्षण जे सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे काकचेष्टा। काक म्हणजे कावळा, संस्कृतमध्ये त्याला काक म्हटलं जातं। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कावळा कसा असतो। तर पहिल्यांदा सांगितलं की काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखं विद्यार्थी जीवन जगलं पाहिजे, असा पहिलं गुण किंवा पहिलं लक्षण या संस्कृत सुभाषितामध्ये काकचेष्टा या उच्चाराने आलेला आहे। विद्यार्थ्याकडे कावळ्यासारखी काय असली पाहिजे, तर चपळता असली पाहिजे। आता या ठिकाणी काकचेष्टा म्हणजे काय, तर काकचेष्टा म्हणजे ज्याप्रमाणे कावळा हा सतत जागरूक असतो। कसा असतो कावळा? कावळा सतत जागरूक असतो, तसं विद्यार्थ्यानं आपल्या अभ्यासाच्या प्रती कसं असलं पाहिजे, तर जागरूक असलं पाहिजे। कावळा चिकाटीनं प्रयत्न करतो एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, तो चिकाटी सोडत नाहीये। विद्यार्थ्यांना देखील जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे काही ज्ञान प्राप्त करायचं आहे, ते कावळ्या जसा चिकाटी सोडत नाहीये, तशी चिकाटी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडायची नाहीये। कावळ्याचं 3रं गुणवैशिष्ट्य हे असतं की कावळा सतत संधी शोधण्याचं काम करतो आणि तो कधीही हार मानत नाहीये, कधीच हार मानत नाहीये। एक हिंदीतली कविता आहे ना, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रही गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। कावळा काय करतो, सतत नवीन नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न करत असताना तो कधीही हार मानत नाहीये। अपयश आलं तरी तो सतत प्रयत्न करतो, त्यालाच काकचेष्टा असं म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांना देखील कावळ्याप्रमाणेच सतत प्रयत्नशील असलं पाहिजे। प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो, किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं जे प्रयत्नाचं महत्व आपल्याकडे विशद केलेलं आहे ते याच कारणानं। कावळ्याकडे जशी जिज्ञासू वृत्ती आहे तशी विद्यार्थ्यांना देखील जिज्ञासू वृत्ती ठेवली पाहिजे। उद्योगी आणि परिश्रमी असायला हवं आणि ध्येय साध्य होईपर्यंत सतत प्रयत्न करत राहणं यालाच काकचेष्टा असं म्हटलेलं आहे। तर लक्षात आलं, सुभाषितामध्ये जे काकचेष्टा म्हटलेलं आहे, कावळ्याप्रमाणे प्रयत्नशील असावं कुण, विद्यार्थ्यानं।
आणि असा जो कोणी कावळ्याप्रमाणे, आता जी काही गुणवैशिष्ट्ये मी कावळ्याच्या संबंधानं विशद केली ते ज्या विद्यार्थ्याच्या मध्ये आहेत, तो चांगला विद्यार्थी, कष्टाळू विद्यार्थी म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येतो. या श्लोकामध्ये दुसरं जे सांगितलेलं आहे लक्षण विद्यार्थ्याचं, बको ध्यानम. बक म्हणजे बगळा. बक याचा अर्थ काय? बक याचा सरळ अर्थ आहे बगळा. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे बगळा ध्यानासाठी प्रसिद्ध आहे. अनेक संतांनी या बगळ्याच्या ध्यानाबद्दल साहित्यामध्ये, त्यांच्या अभंगांच्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे. इथेही सुभाषितकार म्हणतो की विद्यार्थी हा बगळ्याच्या ध्यानासारखा असला पाहिजे. म्हणजे काय? तर जे काही बगळ्याला, समजा तुम्हाला माहिती आहे की बगळा एखाद्या नदीच्या काठावर उभा असतो, एखाद्या ओढ्याच्या पाणी वाहत असताना काठावर उभा असतो. बगळा इतका एकाग्र मन करून उभा असतो, असा उभा असतो की जसा एखादा ध्यानस्थ कुणीतरी बसलेला आहे. आणि अशा ध्यानस्थ बगळ्याच्या जवळ मासा यायचा प्रयत्न करतो. हा बगळा काही कुठली ध्यानधारणा करत उभा नाहीये, तो माशाची वाट पाहतोय. आणि टप्प्यात आल्याबरोबर मात्र त्या माशाची शिकार केल्याशिवाय राहत नाहीये. तसंच विद्यार्थ्यांनी देखील काय केलं पाहिजे, तर पूर्ण एकाग्रता अंगी बाळगली पाहिजे. एकाग्रता अंगी बाळगल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाहीये, ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाहीये. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये एकाग्रतेला महत्व दिलं तीच माणसं मोठी झालेली आहेत. बगळ्याकडं दुसरं गुणवैशिष्ट्य काय आहे? बकध्यानम म्हणजे संयम आहे. मासा कसा आहे ना म्हणून तो एक पाय उचल, कुठंतरी मान हलव, दुसरा पाय उचल, असं चलबिचल बगळा होत नाहीये. तो म्हणतो एका तासानं नाही मिळाला, दुसऱ्या तासाला मिळेल, तिसऱ्या तासाला मिळेल, चौथ्या तासाला मिळेल, पण नक्कीच आपली शिकार आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. त्यासाठी बगळा आपल्या मनाला संयमी बनवतो. विद्यार्थ्यांना देखील आपल्या जीवनामध्ये चांचल्य, मनाचं चांचल्य, शरीराचं चांचल्य सोडून दिलं पाहिजे. आणि जे आपल्याला प्राप्त करायचंय त्याच्याबद्दलचा वाट पाहण्याची, संयमाची आवश्यकता ओळखून त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आज आपण पाहतो की चटमंगनी पटब्याह, उतावळा नवरा गुडघ्याला भाषेन. लगेच मला पाहिजे, ते शॉर्टकटच्या मार्गाने पाहिजे. असं जे काही मिळतं शॉर्टकटच्या मार्गाने ते काही जास्त काळ टिकत नाहीये, ते चिरंतन नसतं. जे संयमानं मिळालेलं असतं त्याचं महत्व अधिक असतं. आणि म्हणून विद्यार्थ्याने बगळ्याकडला हा संयमाचा गुण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन हा संयम देखील बको ध्यानम या पद्धतीने घेतला पाहिजे, धीर धरणे. बगळ्याचं काय लक्षण आहे? बगळ्याचं आणखीन एक लक्षण आपल्याला दिसतं की जे ध्येय आहे त्या ध्येयावर त्याचं सतत लक्ष असतं, सतत लक्ष असतं. बगळा असा उभा टाकलेला आहे, ध्यानस्थ म्हणजे काय, तो डोळे झाकून मध्ये आपल्या शरीरामध्ये डोकावून बघतोय असं नाही आहे. बगळा शांत उभा आहे, परंतु त्याचं सगळं लक्ष मासा कधी येतो, टप्प्यामध्ये कधी येतो आणि तो मी कधी उचलतो या लक्षावरती आहे. मासा हे त्याचं लक्ष आहे आणि त्यासाठीच त्यानं हे सगळं काही खटाटोप चालवलेलं आहे. विद्यार्थ्यानं देखील सतत हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं लक्ष काय आहे. मी 10वीला आहे, माझं लक्ष काय आहे, मला 10वीला मेरिटमध्ये यायचं आहे. माझं लक्ष काय आहे, मी नीट परीक्षेचा अभ्यास करतोय. लक्ष काय आहे, मला डॉक्टर्स चांगल्या मेडिकल महाविद्यालयात, सरकारी मेडिकल महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश मिळवायचा आहे आणि त्यासाठी जास्तीचे गुण प्राप्त करायचे. हे माझं लक्ष आहे, हे माझं ध्येय आहे. तर जे ध्येय माझं आहे, जे मी ठरवून या ठिकाणी मार्गक्रमण करतोय, त्या ध्येयावर सतत लक्ष असलं पाहिजे. ध्येयापासनं आपलं लक्ष विचलित होता कामा नये. हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते बगळ्याकडून बको ध्यानम म्हटलेलं आहे. बगळा कधीही मन विचलित होऊ देत नाहीये. आकर्षणापासून
दूर राहतो. आजूबाजूला काही बघण्याच्या तिथं काही हिरवळ नाहीये का? तिथं बऱ्याचशा काही घटना घडत असतील, पण बाकीच्या कुठल्याच गोष्टींकडे बघण्याचं लक्ष नसतं. तसं विद्यार्थ्यानं देखील एक अभ्यास एक अभ्यास. मी नेहमी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळं 2 ओळी सांगत असतो की मदरसा है वतन अपना, मर मिटेंगे किताबों पर, पेज होगा कफन अपना. विद्यार्थ्यांनी सतत हा विचार केला पाहिजे की मदरसा म्हणजे शाळा हेच माझं वतन आहे. मर मिटेंगे किताबों पर, पेज होगा कफन अपना. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे? तर माझ्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. आणि मग या अभ्यासाच्या वेळेला मी टीव्ही बघेन, टीव्हीकडे वळवणे अभ्यास सोडून देऊन मोबाईलकडे मन वळवणे, नको त्या गोष्टींच्याकडे मन जाऊ द्यायचं नाहीये. जीवनामध्ये आपल्याला आकर्षित करणाऱ्या, अभ्यासापासून दूर घेऊन जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी आजूबाजूला असतात, परंतु त्याच्यावर मनाला नियंत्रण ठेवायला लावून आपलं जे ध्येय अभ्यास आहे, ज्ञानप्राप्ती आहे, त्याच्यावरच लक्ष दिलं पाहिजे. जसा बकळा आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टींच्याकडे लक्ष देत नाहीये, केवळ ते मासा आपल्या टप्प्यात कसा येतो या लक्ष्यावरच त्याचं लक्ष असतं. आणि विद्यार्थ्यांनी या बगळ्याकडनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ही की एका वेळी एकाच बाबींच्या वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. बगळ्यानं फक्त माशाची शिकार करायची आहे, एकाच बाबीवर तो लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून त्याला जे पाहिजे ते मिळतं. विद्यार्थ्यांना देखील आता मला काय प्राप्त करायचंय? मला आता नीट उत्तीर्ण करायची आहे. तर मग माझं सगळं काही जे काही लक्ष असेल तर त्याच बाबीवर केंद्रित असलं पाहिजे, तिथून आजूबाजूला जाता कामा नये. आणि म्हणून संयमाने आणि सातत्यानं अभ्यास करण्याचा गुण या बको ध्यानमच्या माध्यमातून कोण घेतला पाहिजे? विद्यार्थ्यानं घेतला पाहिजे. हा सुभाषितकारांचा बको ध्यानम, काक चेष्टा म्हटलं, काक चेष्टा बको ध्यानम, याचा अर्थ असा आपल्याला इथं घेतला पाहिजे. आता तिसरं जे आलेलं आहे, श्वान निद्रा तथैवच. श्वान निद्रा, श्वान याचा अर्थ कुत्रा, निद्रा याचा अर्थ झोप. कुत्रा ज्याप्रमाणे झोपतो त्या पद्धतीचा विद्यार्थी असला पाहिजे. म्हणजे काय? कुत्र्याची झोप कशी असते? आपल्या सगळ्यांना कुत्रा काही वाघासारखा नाही आहे दुर्मिळ. आपण दररोज बघतो रस्त्यावर इकडं तिकडं कुत्रे झोपलेले असतात की नाही? कुत्रा कसा झोपतो? थोडा जरी आवाज आला तरी लगेच तो डोळे उघडतो. आवश्यक तेवढी अत्यंत कमी झोप घेतो तो. येतो की नाही? आळसीपणा कुत्र्याच्या ठिकाणी आहे का? अजिबात नाहीये. तो वेळेचं भान ठेवतो. थोडं जरी काही हालचाल दिसली तर लगेच तो त्याची झोप बाजूला ठेवून उठतो की नाही? आपल्या कर्तव्याबद्दल तो सतत जागरूक असतो कुत्रा, आहे की नाही? त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना देखील आपल्या शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच झोप त्यानं घ्यायची आहे. म्हणजे कुत्र्यासारखी कमी झोप घ्यायची आहे. झोपीत इतकं काही गाढ झोपायचं नाहीये की अंगाहून साप बी गेला तर कळत नाही, असं नाहीये. तर आपण विद्यार्थी दशेमधले आहोत. लगेच झोप आणि लगेच जागरण करत करत आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आवश्यक तेवढी झोप घ्यायची आहे. अति झोप, सुस्ती, निष्काळजीपणा कामाचा नाहीये. निष्काळजीपणा करायचा नाहीये, हे की नाही? एक मला वाटतं हिंदीमध्ये हा विचार आलेला आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, अब न करेगा तो फिर करेगा कब. हा विचार डोळ्यासमोर ठेवून श्वाननिद्रेप्रमाणे सतत जागरूक राहून विद्यार्थ्यानं अभ्यास करावयाचा आहे, है की नाही? आजच्या ऐवजी कल करेंगे असा जर विचार तो करत गेला आणि तो म्हणू लागला, इतनी ही क्या है जल्दी जब जीना ही है बरसो, असा विचार करायचा नाहीये. बरीच विद्यार्थी जाऊ दे आज कंटाळाच आलाय, जाऊ दे आता उद्याला बघू, हे परीक्षा आणखीन 2 महिन्यावर आहे, परीक्षा आणखीन महिन्यावर आहे, असं म्हणत म्हणत आलेला दिवस जर तो घालवत असेल, तसाच निघून जात असेल, तर त्याला चांगला विद्यार्थी म्हणता येत नाहीये. एकदा वेळ निघून गेली
की मग हाताला काहीच लागत नाहीये. हिंदीमध्ये असं म्हटलंय, अब क्या पछता कर जब चिडिया चुग गई खेत, किंवा बीत गई सो बात गई, अशी अवस्था होणार नाहीये. याची काळजी आपण घेणं महत्वाचं आहे. म्हणून निष्काळजी करायची नाहीये, अधिक झोपायचं नाहीये, आळस करायचा नाहीये. कुत्र्याकडं जसे काही गुणवैशिष्ट्य आहेत कुत्र्याचे, की तो कमी झोपतो, झोपला तरीही जागृत अवस्थेमध्ये असतो, आहे की नाही, आणि तो अत्यंत आरामामध्ये आळसपणाने तो झोपत नाहीये. श्वान निद्रेप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील हे जे काही कुत्र्याचे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी बाळगवून एक चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं काक चेष्टा, काक चेष्टा बकोध्यानम स्वान निद्रात तैवच, आणि चौथं लक्षण सांगितलेलं जे आहे ते म्हणजे अल्पाहारी. अल्प म्हणजे कमी, आहारी म्हणजे भोजन करणे, आहार. आपल्याकडं संतांनी असं म्हटलं की युक्त आहार विहार, नेम इंद्रियासे सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. किंवा माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे ज्यावरती मी प्रवचन दिलेली आहेत. माऊली म्हणतात काय, आहार तरी सेविजे, परी युक्ताचे नि मापे मविजे, क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती. या पद्धतीचं वर्णन माऊली देखील आहाराच्या संबंधाने करतात. इथे काय म्हणतो हा सुभाषितकार, की विद्यार्थी कसा असला पाहिजे, अल्प आहारी असला पाहिजे. म्हणजे त्यानं कमी जेवण केलं पाहिजे, कितीही खायचं नाहीये, गरजेपुरतंच खायचंय. अति खाणं, त्यानं जास्त खाणं टाळलं पाहिजे. आणि तेही खाणं कसं असावं, युक्त आहार विहार, किंवा आहार तरी सेविजे, परी युक्ताचे नि मापे मविजे. याचा अर्थ काय होतो, तर सात्विक स्वरूपाच्या आहाराचं सेवन विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, जो आहार पचायलाही हलका आहे आणि आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे. अलीकडे आपण विद्यार्थी दशेमध्ये मुलं दारू पिताना दिसतात. या इतक्या कमी वयामध्ये मुलं पिझ्झा, बर्गर, नको ते, जे की आरोग्याला धोकादायक आहे, ज्यामुळे आपल्याला सुस्ती येऊ शकते, आपली झोप जास्तीची येऊ शकते, आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा चुकीचा आहार अलीकडची पिढी आपल्याला घेताना दिसते आहे. बरं, हे संस्कृत सुभाषित कितीतरी शतकांच्या पूर्वी लिहिले गेलेलं आहे, परंतु याला आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचं काम झालेलं नाहीये. असं झालं असतं तर आजचे विद्यार्थी नको तो आहार त्यांनी सेवन केला नसता. आपण जर बघितलं की पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या मध्ये आहारावरती नियंत्रण होतं, विहारावरती, विहार म्हणजे झोप वगैरे, आचार विचार आणि उच्चारामधल्या साम्य ही विहारामध्ये येतं, तर या पद्धतीची बंधनं होती. परंतु अलीकडे आपण पाहतोय की अल्पहारी कितीही खातात. आणि आपण बघितलं की विद्यार्थी दशेमध्ये 100 70 किलो वजन असणारे विद्यार्थी आपण पाहतो. तर हे काही चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण नाहीये. जिभेच्या चवीला चांगलं लागणारं अन्न खाण्यापेक्षा आपल्या आरोग्याला जे पोषक आहे अशा प्रकारचं अन्न किंवा आहार सेवन केला पाहिजे, असंही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जास्त आपण खाल्लं तर आळस येतो, मग आळसेचा परिणाम झोपेमध्ये होतो, आणि झोप यायला लागली की अभ्यासातली एकाग्रता तुटून जाते, स्मरणशक्ती व कार्यक्षमता देखील आपल्याला जर पाहायचं असेल तर राहत नाहीये. आणि त्यासाठी आपण जर कमी आहार घेतला तर निश्चितपणे आपलं मन प्रसन्न राहील, आपल्याला झोप येणार नाहीये, आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणून अल्पाहारी हे एक या ठिकाणी चौथं लक्षण चांगल्या विद्यार्थ्याचं सांगितलेलं आहे. आणि या श्लोकामधलं शेवटचं 5वं लक्षण जे सांगितले ते हे की गृहत्यागी. गृहत्यागी म्हणजे
घराला सोडणारा, म्हणजे घराला सोडूनच जाऊन कुठंतरी स्मशानात बसायचं असं नाही आहे. ग्रह त्यागी याचा अर्थ असा की घरातल्या ज्या का सुखसुविधा असतील त्या सुखसुविधांचा उपभोग न घेता आपण त्याचा त्याग करायचा आहे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये भोगापेक्षा त्यागाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कारण जितका विद्यार्थी त्यागी होईल तितकाच तो महान बनू शकतो. जे भोगाच्या मागे लागतात ते विद्यार्थी खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आहेत. म्हणून घरातल्या ज्या काही सुखसोयी आहेत त्याच्यापासून दूर राहायचं आहे. वेळ प्रसंगी जर ग्रहत्यागीचा असाही अर्थ आपल्याला घेता येईल की वेळ प्रसंगी जर ज्ञान प्राप्ती करण्यासाठी घरापासून कित्येक लांब किलोमीटरवर जाऊन राहायची वेळ आली तरी ती देखील मानसिकता विद्यार्थ्यांना ठेवली पाहिजे. नाही तर नाही मी माझ्या आयुष्यात कधी घरच सोडलेलं नाही, मी माझ्या आईवडिलांपासून दूरच गेलेलो नाहीये, नाही मी बाहेर जात नाहीये, मी इथंच राहीन. अरे बाबा, जे इथं ज्ञान मिळणार नाहीये, जे काही अंतरावर गेल्याच्या नंतर ते उपलब्ध आहे, तर मग घराचा मोह सोड ना, घराचा त्याग कर आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जा, असा सुभाषितकार म्हणाला. सुभाषितकाराला इथं सांगायचं आहे. आणि घरातल्या सुखसुविधांच्या पेक्षा कशाला महत्त्व द्यायचं आहे, तर विद्येला, ज्ञान प्राप्तीला महत्त्व द्यायचं आहे. घरामध्ये मोबाईल्स महागडे आहेत, मोठी TV घरामध्ये लावलेली आहे, आणखीन काही साधन आहेत की जे तुम्हाला विद्यार्थी दशेपासून भोगाकडे घेऊन जाण्याचं काम करतात. तर अशा सगळ्या गोष्टींचा विद्यार्थी जीवनामध्ये आपण काय करायचं आहे, त्याग करायचा आहे. आणि हीच शिकवण आपल्याला पूर्वीच्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेत होते आणि ही सगळी लक्षणं तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. अलीकडच्या कालावधीमध्ये या लक्षणांच्या पासनं आधुनिक पिढी दूर जाताना दिसते आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अशी लक्षणं, जवळपास मी 15 ते 20 लक्षणं चांगल्या विद्यार्थ्यांची या 3 व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आपल्यासमोर मांडलेली आहेत. खरं तर मी असं म्हणेन की सुज्ञ पालकांनी हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐकावाच, परंतु आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, मग ते गुरुजी ऐकत असतील तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालक असतील तर त्यांनी आपल्या पाल्यांपर्यंत, जेवढा लोकांच्यापर्यंत हे 3ही व्हिडिओ पाठवता येतील तेवढे या गुणांच्या बद्दलची जागरूकता जर विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण झाली आणि त्याच्यातनं जर चांगले विद्यार्थी घडले तर हे महत्पुण्याचं काम आपल्याकडनं होईल. मलाही असं वाटलं की आपण थोडंसं पुण्य या व्हिडिओंच्या तिन्हीच्या माध्यमातून वाटून घ्यावं आणि म्हणूनच खास हे 3 व्हिडिओ मी चांगल्या विद्यार्थ्यांच्या संबंधानं लक्षणं असलेली बनवलेली आहेत. मग खरं तर आपण एरवी मला फोनवरून मला म्हणत असता की तुम्ही खूप छान व्हिडिओ करता, तुमचे व्हिडिओ आम्ही ऐकतो म्हणून, परंतु बरीच मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलेले अजूनही नाही आहेत. बरेच जण कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन माझ्या या व्हिडिओंच्याबद्दल व्यक्त होत नाही आहेत. यामुळं कधी असं वाटतं की आपण आता हे व्हिडिओ बनवणं सोडून द्यावं की काय. कारण जर कुणाला व्यक्त व्हायलाच वेळ नसेल, कुणाला सबस्क्राईब करायलाच वेळ नसेल, तर मग नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, किंवा पालत्या घड्यावर पाणी आपण म्हणतो तसं तर आपलं होत नाही आहे ना, किंवा आपण बोलतोय ते श्रोत्यांना आवडत तर नाही आहे ना, असा विचार मनाला शिवून जातो. असा विचार माझ्या मनातून निघून जावा एवढ्यासाठी तरी तुम्ही सगळ्या श्रोते मायबापांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा. रामकृष्ण बदने असं इंग्रजीमधून जर टाकलात तर ते माझं चॅनल येतं, तिथं तुम्ही सबस्क्राईब करा. चांगले व्हिडिओना लाईक करत जा, इतरांच्याकडे ते शेअर करत जा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त होत जा. एवढा तुमचा आशीर्वाद जर मला लाभला तर मी आपल्याला शब्द देतो की अनेक विषयांच्यावरती आता 850च्या जवळपास व्हिडिओ माझे आहेत. मी थकणारच नाही आहे, रुकणारही नाही आहे, सतत कार्यात मग्न राहीन. पण त्यासाठी कुणाचं तरी पाठीवरती हात टाकून फक्त लढ म्हणा, या पद्धतीचा आशीर्वाद, या पद्धतीचं बळ महत्त्वाचं असतं. ते बळ तुम्ही मला निश्चितपणे देत आहात, पण अल्प प्रमाणामध्ये देतात असं मला वाटतं. तर हे बळ मोठ्या प्रमाणावर आपण द्यावं
एवढीच नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या व्हिडिओला इथेच मी पूर्णविराम देतो. नमस्कार.